मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅफिकमुळे ही अशी परिस्थिती. क्लच प्लेट गेली आहे. अशी कशी गेली? रात्रभर माझं लक्ष होतं, कुणी नाही नेली. Hyundai असो की टाटा, मारुती असो वा स्कॉडा, सगळ्यांच्या गाड्यांचे क्लच बनवत. पण हे असतं काय आणि तुमच्या गाडीने असं रस्त्यात जीव सोडू नये म्हणून प्रॅक्टिकली काय करायचं? अनेक वेळा आपण ट्रॅफिक मध्ये गिअर बदलायचा कंटाळा करतो आणि हाफ क्लच दाबून वेळ मारून येतो. गिअर बदलून झालं तरी क्लच वर पाय तसाच असतो. मग काय, इथे होते क्लच प्लेट आणि फ्लाय व्हीलचे घर्षण, ज्यामुळे क्लच प्लेट होते खराब आणि गाडी रस्त्यातच ठुस. ऍक्सिलेटर फुल देऊन सुद्धा गाडी पुढे जात नाही. जळाल्याचा गंध आला की समजायचं आपला विषय क्लोज झालेला आहे आणि ओढ गाडीची वाट बघत बसायची. खबरदारी घेणं खूप सोपं आहे. क्लच प्लेट झिजू नये म्हणून हाफ क्लच वर गाडी न चालवता गिअर बदलून लगेच मृत पायथ्यावर पाय ठेवा. लांब प्रवास करताना गाडीत लय जण कोंबू नका. ट्रॅफिक मध्ये क्लच बर्नआउट फक्त मॅन्युअल गाड्यांचाच होतो, त्यामुळे मॅन्युअल गाडीवाल्यांनी सतर्क रहे. जय हिंद.